एव्हेन्यू लाईट्स गडहिंग्लज. गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाईट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाईट्स. उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाईट्स मिळण्याचे गडहिंग्लज चंदगड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आर्या अभिषेक प्लाझा, किरण हाईट्स समोर, भडगाव रोड, गडहिंग्लज. साहेब, आता जो विनोद बिलावर यांनी हरकत घेतली ती कोणत्या मुद्द्यांवर घेतली? त्यांनी नेमकं काय सादर केलं? त्यांचं म्हणणं आहे की हे लिंगायत समाजातले आहेत आणि त्यांना बेडा जंगम म्हणून जो दाखला घेतलेला आहे तो चुकीचा घेतलेला आहे. त्यांची अशी हरकत नाही आहे की तो खोटा दाखला खोट्या सहीचा आहे, अशी हरकत त्यांची नाही आहे. चुकीचा दाखला घेतला अशी त्यांची हरकत आहे. चुकीचा दाखला घेतला जो आहे म्हणतात, चुकीचा आहे दाखला का बरोबर आहे हे ठरवण्याचा अधिकार या निवडणूक निर्णय अधिकारी यांना नाही. तो व्हॅलिडिटी कमिटी जी असते त्यांच्याकडनं त्यांनी ठरवू शकतात, त्यांना अधिकार आहे. तेच ठरवू शकतात की बाबा बरोबर आहे का चुकीचा आहे तो. परंतु ज्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळवलेलं जे आहे ते चुकीचं असे म्हणण्यामध्ये ते ठरवण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला नाही नसल्यामुळे सखोल चौकशी म्हणून आपण या कामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना करता येणार नाही. फक्त त्यांना शंका वाटली तर त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी तो प्रमाणपत्र दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांना त्याकडे चौकशी करून त्याची खात्री करून घेण्याची मुभा कायद्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेला आहे. आणि मला वाटतं या कामामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत नक्की ते खात्री करून घेतील आमचं जे प्रमाणपत्र आहे ते सत्य आहे, खरं आहे आणि त्याची वैधता ठरवण्याचा अधिकार यांना नाही आहे. त्यामुळं नक्की या कामी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना हे आमचं म्हणणं मान्य करावं लागेल असं मला वाटतं. थँक्यू सर. ओके मॅडम, थँक्यू. निवडणूक अधिकाऱ्यांनी या संबंधित निकाल संध्याकाळी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या ठिकाणी त्यांनी या दोन्ही उमेदवारांना क्लीन चिट दिलेली दिसते. आपल्याबरोबर महेश तुरमटमध्ये आहेत, जाणून घेऊया नेमकी त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे मी आज गडिंग्लज नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला होता आणि तो काही आक्षेपार्थ तक्रार करण्यात आली होती अर्जाला. मात्र तो अर्ज माननीय निवडणूक अधिकाऱ्याने वैध ठरवला. हा एक लोकशाहीचा एक विजयच म्हणावा लागेल. आज मला नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली त्याचबरोबर एक बहुजनाचा चेहरा म्हणून मला त्यांनी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. मी सर्व नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो, माझ्यासह माझ्या पक्षातल्या 22 नगरसेवकांना बहुमतानं विजयी करून द्यावं आणि गडिंग्लजला विकासाची गंगा या ठिकाणी आणावी. एवढी विकासाची गंगा गडिंग्लजकरांना आम्ही या कामाच्या माध्यमातून निर्माण करून दाखवतो. एवढंच मी अभिवचन देतो आणि धन्यवाद. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यद लता पालकर, गडिंग्लज.